नाहीये ना, तिकडे बघायचं पाठीमाग. हा तिकडच्या साईडला बघूया ना. चल ॲक्च्युली खूप जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं किंवा खूप जणांच्या आपण बोलणं वगैरे होत असेल तर काही ना काही तरी रोज काहीतरी आपण शिकून जातोच. तर का तर एका फ्रेंडचं कॉल आलेलं होतं मला. तर आम्ही असं जस्ट बोलत बोलत सगळ्या गोष्टी बोलत होतो. चांगली फ्रेंड आहे. तर ॲक्च्युली ती म्हणायला लागली की सगळं आहे सोनाली तुझ्याकडे, काहीही नाही आहे अशातले प्रकार नाही आहे तुझ्याकडे, बट तू तुझं नुकसान करून घेत आहेस. तर मलाही कळत नाही, कारण ॲक्च्युली अशा खऱ्याच आपल्या मैत्रिणी म्हणायच्या की ज्या गोष्टी आपल्यातले पण दोष ते सांगू शकतील आणि का आणि कशासाठी वगैरे पण ही सांगते. तर ॲक्च्युली ती म्हणत होती की तुझ्याकडे सगळं आहे, काही नाही असं नाही आहे, बट तू तुझं नुकसान करून घेतेस. मी म्हटलं काय? तर म्हणे की तू वेळेवर झोपत नाहीयेस, उठतीस लवकर नो डाऊट, पण तुझी झोप होणं ही तितकंच गरजेचं आहे. तर हा प्रॉब्लेम तिला माझं पहिल्यापासून माहित होता की मला खरंच खूप झोप कमी आहे. त्यामुळे माझं दिवसभर मी काम सुद्धा करते नाही, असं नाही दुपारी वगैरे ही झोपत नाहीये, बट झोप कंप्लीट होणं ही तितकंच गरजेचं आहे. ते म्हणतात ना, लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपदा लाभे. ऍक्च्युली हा विषय सुरू झाला श्रीषापासून, कारण श्रीषा ही अशीच आहे, लवकर उठत नाहीये, लवकर झोपत नाहीये. तर हे तसं इनडायरेक्टली माझ्यामुळेच होत असेल, कारण मी ही झोपेला खरंच खूप आळस करते. कारण मी लवकर झोपत नाही, लवकर उठू शकते पण लवकर झोपू शकत नाहीये. त्यामुळे हा माझा प्रॉब्लेम आहे. बुक्स वगैरे हे सध्या मी रीड करत आहे, मोबाईल जास्त लांब ठेवत आहे, बट मला खरंच रात्री लवकर झोप येत नाहीये. आणि झोप किती गरज आहे, कशासाठी गरज आहे हे मला आत्ता जाणवत आहे. कारण आधी मोबाईल घेऊन बसत होते त्यामुळे त्या गोष्टीचं काही वाटत नव्हतं, पण आता रिडिंगमुळे ठीक आहे आपल्याला गोष्टी समजत सुद्धा आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जर दिवसभर फ्रेश राहायचं असेल किंवा आपल्या ज्या गोष्टी आपली बॉडी जर चांगली ठेवायची असेल तर झोप ही तितकंच गरजेचं आहे. किमान रात्री 6 ते 7 तास झोप घेणं हे आपल्या आरोग्याला आवश्यक खरंच आहे. जास्त वेळा झोपणे किंवा उशिरा उठणे शरीरामध्ये आळस आपला निर्माण होत असतो आणि दिवसभर जी आपण कार्यशैली करत आहे ना तर त्याचा थेट परिणाम ना आपल्या कार्यावर होत असतो. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यावर मन अगदी आपलं खरंच खूप प्रसन्न राहतं. त्यामुळे मॉर्निंग वॉक वगैरे मी जात असते, कधी कधी, रोज डेली होत नाहीये, बट कधी कधी मी मॉर्निंग वॉक वगैरे ही करून येतच असते. सांगायचा उद्देश एकच आहे की वेळेवर खरंच झोपणं खूप गरजेचं आहे. हे माझ्यात दोष होतं, मी फक्त ऍक्सेप्ट केला आणि मी सुधारायचा प्रयत्न केला. मी काही सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे असं नाहीये. तर सगळेजण कसं की सांगतात की मी असं आहे तसं आहे, मी काही दाखवत नाही, माझ्या चुका मी सुधारत आहे. तसंच मला ही काहीतरी गोष्टी शेअर कराव्या वाटल्या म्हणून मी करते. खरंच खूप झोप इम्पॉर्टंट आहे. थोडंसं मोबाईल साईडला ठेवू, थोडंसं सोशल मीडिया साईडला ठेवू, पण झोप खरंच घ्या. चला तर श्रीषाला तेवीला मी गार्डनमध्ये घेऊन आलेले होते खेळण्यासाठीच, कारण श्रीषा ही गार्डन तर आवडतंच, कुणाला गार्डन आवडण्याचं नाहीये, पण थोडीशी तिचीही छान एक्सरसाइज होईल, तीही थोडीशी दमेल, तीही लवकर झोपेल, या उद्देशानेच मीही तिला घेऊन आलेले होते. तर जाऊया आपण आता, कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे आणि दाल तडक्याची तयारी करून आलेली आहे मी. सो थोडीच प्रिपरेशन करून आलेली आहे. सो त्याची रेसिपी ही नक्की बघू आपण. मस्त हॉटेल स्टाईल बनवायची आहे. पण चला, आता मी प्युअर व्हेज, त्यामुळे जेव्हा कधी आम्ही हॉटेलला जेवायला जाऊ ना तर आमचा एक ऑर्डर फिक्स असतं, म्हणजे दाल तडका. आणि तेही सेम घरातल्यासारखं कसं बनवायचं तर ते नक्कीच बघू आपण. आता ऍक्च्युली मी तूर डाळ, मूग डाळ आणि त्यामध्ये थोडंसं मी तूप घातलेलं होते आणि थोडंसं हिंग घातलेले होते. तर असं करून मी कुकरला शिजवण्यासाठी तर ठेवून दिलेलं आहे आणि ते फक्त आपल्याला व्हिडिओ घ्यायचं राहून गेलं. सो चला, आता एका पॅनमध्ये मी काय केलेलं आहे की तेल घातलेलं आहे. तेल घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मोहरी टाका, जिरे टाका, लवंग, दालचिनीचा थोडासा तुकडा टाकायचा आहे, तमालपत्र टाकायचं आहे, नंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि मस्त असं आपल्याला ते कणी परतून घ्यायचं आहे. आणि इथे तुमच्याकडे फ्रेश गार्लिक असेल, म्हणजे लसूण असेल तर तुम्ही नक्की घाला. माझ्याकडे तर संपलेला होता, पेस्ट होती शिल्लक, म्हणून म्हटलं की चला आपण पेस्ट घालू. माझ्याकडे ह्याचंही आपले लसूण सुद्धा असतात आणि कधीतरी रन टायमिंगला आपल्याला खूप लेट होत असेल तर त्यावेळेला मी पेस्ट यूज करते, अदरवाईज मी जास्त पेस्ट यूज नाही करत आहे. नंतर ह्यामध्ये कांदा टाकायचा आहे, एक चिरून घ्या बारीक, आणि नंतर गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त असं भाजून घ्या.
नंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटोही घालायचं आहे. 1 कांदा घेतला तर 1 टोमॅटो घ्या, 2 कांदा घेतला तर 2 टोमॅटो घ्या. आता आम्हाला इथं फक्त 3 लोकांसाठी म्हणजे श्रीषा थोडीच खाते, मी आणि साहेब आपल्या दोघांसाठीच म्हणून मी थोड्या प्रमाणामध्येच मी डाळ शिजवलेली आहे, जास्त घेतलेले नाहीये. त्यामुळे मी इथं काय घेतलं, 1च टोमॅटो घेतलेला आहे आणि 1च कांदा घेतलेला आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाका तुम्ही, कारण पटकन शिजलंही जातं. कांदा परतून छान घेतल्याशिवाय टोमॅटो टाकायचं नाहीये, नाहीतर मग तो कांद्याला कच्चापणा येऊन जातो. त्यामुळे कांदा छान भाजला गेला की मगच त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. नक्की तुम्ही मीठ घाला, पटकन शिजलं जातं टोमॅटो आणि एक जीव होतं मस्त असं छान ही ते पेस्ट त्याची तयार होते किंवा छान शिजलंही जातं. अशा पद्धतीमध्ये ते होऊन जातं. नंतर त्यामध्ये आपल्याला आता मसाला ऍड करायचा आहे. ह्यामधलं मी इन्ग्रेडियंट्स असं सांगते की गरम मसाला आपल्याला नंतर घालायचा आहे, ह्या स्टेजला घालायचं नाही, कारण खूप साऱ्याच्या भाजींमध्ये आपण ह्या स्टेजला इथं घालून जातो. पण दाल तडक्याला थोडंसं वेट करा, आपण नंतर घालू. नंतर इथं थोडीशीच हळद घातलेली आहे. चटणी घालून घ्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार. तर श्रीषाला तूप घालून देत असते मी, जरी भाजी खायची असेल तर, त्यामुळे तिलाही तिखट चालून जातं. तुपानं थोडंसं तिखटपणा कमी होतं म्हणून. तर आमच्यासाठी मग मी तिखट घातलेले आहे थोडं. आणि नंतर छान परतून घेतल्यानंतर तुम्ही डाळ घाला ह्यामध्ये. आणि डाळ ॲक्च्युली एकदम जास्त असं शिजू पण देऊ नका, खूप कमी प्रमाणामध्ये किंवा जास्त असं कच्चंही राहू देऊ नका. त्यामुळे मीडियम असे डाळ दिसायला हवत अशा पद्धतीने तुम्ही डाळ शिजून घ्या. हळदी घातलेलं होते मी त्यावेळेला, त्यामुळे त्याचा पिवळा रंगही तसाच राहतो. तर ॲक्च्युली जर तुम्हाला खूपच असं घट्ट वाटत असेल किंवा तर त्यावेळेला ह्या स्टेजला फक्त गरम पाणीच घाला, थंड पाणी ह्यामध्ये टाकू नका. गरम पाणी घातला की त्याची कन्सिस्टन्सी ॲज इट इज राहते, म्हणजे पाणी वेगळं किंवा ह्या त्या गोष्टी असे काहीच वेगळे होणार नाही आहेत. पाणी लागणार नाहीये, बट इन केस जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही फक्त गरम पाणीच घाला. मला थोडंसंच फक्त लागणार होतं म्हणून मी थोडंच घातलेलं आहे. नंतर ह्या स्टेजला आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे. खूप छान टेस्ट येते, नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. परफेक्ट आपली हॉटेल स्टाईल सारखीच होऊन जाते आणि जिन्नसही आपल्याला खूप कमीच लागतं, जास्त काहीच लागणार नाही, जे रेग्युलर आपल्या घरामध्ये असतं तेच. तर इथं वरून आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका देण्यासाठी इथं मी तूप घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरे टाका, थोडीशी मोहरी टाका. नंतर त्यामध्ये मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल पावडर आहे, बट तो 4 मिनारचा आहे, जे आपण गावाकडं आणलेलं होतं ते, म्हणजे तिखट नाही बट कलर छान येतो. नंतर हिंग टाकलेला आहे ह्यामध्ये. आणि नंतर आपल्याला हे आमचे घरचेच मिरची आहेत, जे आमच्या घरामध्ये शेतातले ग्रीन मिरची होते ते सुकून आम्ही लाल मिरची करून घेतलेला आहे. सो हे घरचेच मिरची आहेत. सो मस्त असं तडका द्या, आपला दाल तडका तयार, 1 नंबर, खरंच खूप छान लागतो. आणि ह्या स्टेजला जेव्हा आपण तडका मारत असतो त्यावेळेला तुम्ही लसूण घातला तरी चालेल, 1 नंबर टेस्ट येते. तर माझ्याकडे लसूण नव्हते म्हणून मी पेस्टच घातलेली होती आधी. आता जरी माझ्याकडे लसूण असतं तर परत मी तडका द्यायलाही लसूण त्यामध्ये घातले असते. वरून छानशी अशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घाला आणि मस्त आपला असा दाल तडका तयार. नक्की अशा पद्धतीने एकदा रेसिपी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. चला तर ॲक्च्युली हे मी आता साईडला ठेवते आणि पटकन साडी नेसणार आहे. आणि आज हळदी कुंकूला जायचं आहे, शेवटचं आहे आज, तर म्हणून म्हटलं की आपण आज साडी नेसून जाऊ आणि पुढचा ब्लॉग तिथे गेल्यावरच बघू. सो स्टे कंटिन्यू. जरा बघते काय काय नवीन नवीन केलंस. अरे काय म्हणते तुफान काय तुझं खूपच काय म्हणते निवांत. तू आता आमच्यासाठी खास हळदी हे बघे, हे 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 बरोबर, हे बघे. वन 2 3 4 किती जण आहेत? अगं काय हेल्प करायला येऊ काय सांग. हेल्प करायला सोनाली त्यांनाच बघ, त्यांनाच बघ.
किती जण लागणार आहेत बघ अजून? किती जण हवेत आपल्याला आता बघ बघ. किती पाहिजेत तुला? माझं कर मग. नाही नाही व्हिडिओ करते तिचे. युट्यूब चॅनल आपल्याकडचे शोभले ना. शोभले की हो ना. असा फील आला मला एकदम जयसिंगपूर कोल्हापूर. तू इनडायरेक्टली जयसिंगपूर कोल्हापूरला नावं ठेवतेस का? नाव नाही ठेवते मी, कौतुक करते. बरं येदर थांब थांब मी बसते मग छान व्हिडिओ येतं काय होते तू? हा एकतर मला त्यांच्याशी बोलता पण आलं नाही. राहू दे नको बोलू आमच्याशी. चालते आपण भेटू परत. म्हणजे अगं ते एबीसीचं काय झालं मग? काय माहिती की अमृता मला पण लाव ग. हो आता लावू. तू झाले की आहेत सगळे अजून यायचे झाले की आहे? नाही सोसायटीत मला नाही आलं. सिरियसली तुम्ही बोला की तिळगुळ घ्या गोड बोला. हे बेस्ट ऑप्शन केली. थांब मला नंतरच दे तू सगळं. तू कमी तिळगुळ दिलास त्यामुळे कमीच गोड बोलणार सगळे. चला तर ब्लॉगचा शेवट आता मी इथेच करते आणि इथेच थांबू आपण. आता ऑलरेडी खरंच खूप लेट झालेला आहे. जाऊ आपण घरी. श्रीषा ही बर्थडे पार्टीला एका ठिकाणी गेलेली आहे, सो तिलाही तिथून पिक करू आणि डायरेक्ट घरी जाऊ. सो ब्लॉग कसा झाला, व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड काही चुकलं असेल तर क्षमस्व. सो स्टे कंटिन्यू अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. सो भेटूच आपण आता नक्की. सो थोडेसे फोटोसुद्धा मी शेअर केलेले आहेत गटून, कारण छान छान फोटोज वगैरे मी काढतो खरंच खूप भारी. सो ते मिस व्हायला नको आणि मला खरंच खूप छान वाटते तुमच्याशी शेअर करायला, म्हणून म्हटलं की शेअर केले. सो बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.